बरं झालं यांचा ओव्हर कॉन्फिडन्स तुटला, अशा शब्दात टीम इंडियावर टीका केली जाते। साऊथ आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया का हारली आणि आता सेमीफायनल पर्यंत पोहोचता येईल का, सांगतो, रील शेवटपर्यंत बघा। सुपर 8 मध्ये येऊन टीम इंडियाच्या विजय रथाला असा ब्रेक लागेल हे कुणालाही वाटलं नव्हतं आणि हा पराभव छोटा मोठा नसून 76 रन्सचा आहे, म्हणजेच भारताच्या नेट रन रेटची वाट लागली आहे। आता सेमीफायनलचं गणित काय आहे तर रन रेटमध्ये इतका फरक म्हणजे पुढच्या दोन्ही मॅचेस मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे। ग्रुप 1 मध्ये भारतासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहेत। प्रत्येक ग्रुपमधून फक्त 2 टीम्स पुढे जाणार, म्हणजेच आता भारतासाठी प्रत्येक मॅच करो या मरो ठरणार आहे। मॅचची समरी थोडक्यात सांगायची झाल्यास तर दक्षिण आफ्रिकेने आधी बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 187 रन केले। प्रत्युत्तरात भारताची बॅटिंग पूर्णपणे कोलॅप्स झाली, संपूर्ण टीम 111 रन्सवर आउट झाली। भारताकडून शिवम दुबेने सर्वात जास्त 42 रन्स केले। या पराभवामागची कारणं स्पष्ट आहेत। पहिलं म्हणजे खराब बॅटिंग, सुरुवातीला संयम नव्हता आणि नंतर स्थिरता नव्हती। दुसरं म्हणजे बॉलिंगमध्ये सुरुवातीला धारदारपणा अजिबात दिसला नाही। साऊथ आफ्रिकेला मोठ्या पार्टनरशिप्स करू दिल्या, डेथ ओव्हर्समध्ये योग्य प्लॅनिंग नव्हती आणि त्यामुळे शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त रन्स गेले। आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काही मोजक्या प्लेयर्सवर जास्त डिपेंड राहणं। मोठ्या स्पर्धेत जिंकायचं असेल तर संपूर्ण टीमने एकत्रित परफॉर्म करावं लागतं। थोडक्यात सांगायचं झालं तर हा पराभव फक्त एक मॅच हारल्याची गोष्ट नाही आहे, तर हा संपूर्ण टुर्नामेंटचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे। कारण इथून पुढे एक चूक आणि टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर। पण क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं। आता पाहायचं इतकंच आहे की टीम इंडिया या दबावातून बाहेर येऊन कमबॅक करते का? काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी फॉलो करा लगाव बत्ती।